हे प्रेडिक्शन संपूर्णपणे रमलशास्त्र, कवडी विद्या आणि कार्टोमॅन्सी या 3 शास्त्रांवर आधारित असणार आहे। आता या पद्धतीने प्रेडिक्शन्स करायचं कारण काय, तर रमलशास्त्र आणि कवडी विद्या या आपल्याकडच्या खूप प्राचीन संस्कृतीतील विद्या आहेत, परंतु काळाच्या ओघात त्या विस्मृतीत गेल्या। तर अशा पद्धतीने प्रेडिक्शन्स आत्तापर्यंत कोणी केले नाही आहेत, म्हणून हा एक माझा प्रयत्न आहे की त्या शास्त्रांना, त्या विद्यांना परत एकदा उजाळा द्यावा। आणि कार्टोमॅन्सी नावाची जी एक विद्या आहे ती फॉरेन कंट्रीजमध्ये वापरली जाते प्रेडिक्शन करण्यासाठी, एस्पेशली फ्रान्स वगैरे त्या भागात ही विद्या वापरली जाते। तर रमलशास्त्रामध्ये ना एक वेगळ्या प्रकारची कुंडली बनते, ती साधारण हे अशा प्रकारची कुंडली ती बनते आणि मग त्यावरून प्रेडिक्शन्स केले जातात। कवडीशास्त्र म्हणजे काय, तर कवड्या तुम्हाला माहिती असते, ज्या साधारण अशा पद्धतीच्या या कवड्या असतात। आय होप तुम्हाला दिसत असतील या। आणि कार्टोमॅन्सीमध्ये आपले जे प्लेइंग कार्ड्स असतात ना, जे आपण खेळण्यासाठी वापरतो, हे अशा प्रकारचे कार्ड्स, हेच कार्ड्स वापरले जातात, परंतु हे मंतरलेले कार्ड्स आहेत, याला मॅजिकल कार्ड्स म्हणतात। आणि मग या कार्डांच्या आधारे पुढे प्रेडिक्शन्स केले जातात। आता याच 3 विद्या निवडण्याचं कारण काय, तर या तिन्ही विद्या ज्या आहेत ना त्या आपल्या पंचतत्वांवर चालतात, म्हणून मी या 3 विद्या निवडल्या आणि मिक्स अँड मॅच पद्धतीने हे प्रेडिक्शन्स मी करणार आहे। आज आपण बघणार आहोत की सिंह राशीसाठी 1 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर हा काळ कसा असणार। सिंह राशीच्या लोकांना ना, जर तुम्ही मॅरिड असाल तर तुम्ही हा अनुभव घ्याल की अत्यंत रोमॅन्टिक फिलिंग यावेळेला दिसते। पार्टनर बरोबर छोटे मोठे वाद असतील किंवा जर काही क्लॅशेस असतील तुमचे ना, तर ते हाच काळ आहे की ह्याच्यामध्ये ते तुम्ही दूर करू शकता। या पिरियडमध्ये सगळे वाद सहज दूर होतील आणि स्वतःहून पुढाकार घेऊन तुम्ही दूर कराल, हा तुम्ही नक्की अनुभव घ्याल। साधारण सिंह राशीचे लोक सहसा माघार घेत नाहीत, कारण ते राजा असतात ना, जंगलाचा राजा असतो सिंह, म्हणजे त्याच्या स्वभावातच नाही आहे। परंतु हा काळ असा आहे की स्वतःहून पुढाकार घेऊन ते वाद मिटवण्याचा प्रयत्न करतील आणि अत्यंत रोमॅन्टिक असा काळ हा 1 ते 15 नोव्हेंबर हा असणार आहे। हा अनुभव तुम्ही नक्की घ्याल। पण या काळामध्ये होणार आहे काय की स्वतःपासून ना तुम्हाला थोडंसं डिस्कनेक्ट झाल्यासारखं फील होणार आहे। पण ते कशामुळे, कारण तुमचं लक्ष स्वतःपेक्षा पार्टनरकडे जास्त असणार आहे। बरं, फायनान्शियल स्टेट जर आपण बघितली तर ती चांगली असणार आहे। पराक्रमाला ज्ञानाची आणि भाग्याची साथ इथे मिळणार आहे। कार्डाची जर आपण एनर्जी बघितली ना, तर तुमच्यासाठी कार्ड आलंय हे। तर या कार्डातली एनर्जी आपल्याला काय सांगते की सध्या तुम्हाला तुमचं लक्ष जे आहे ना ते तुमचं बँक बॅलन्सकडे, तुमच्या प्रॉस्पेरिटीकडे, तुमच्या फायनान्सेसकडे तुमचं जास्त लक्ष आहे। आणि हे तुम्हाला साध्य कशाने होणार आहे, तर तुमचं स्किल, तुमचं कामातलं प्रोग्रेस, तुमची प्रोडक्टिव्हिटी, तुमचं कामातलं डिटर्मिनेशन आणि हार्डवर्क, याच्यामुळे या परिस्थितीवर तुम्ही सहज मात कराल। तुमची फायनान्शियल जी कंडिशन आहे ना ती सहज इम्प्रूव्ह होणार आहे। कारण याला मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला ज्ञानाची आणि भाग्याची साथ लावणार आहे, परंतु सत्य आणि प्रामाणिकपणा हे मात्र सोडू नका। तुम्ही जर स्टॉक मार्केटमध्ये, शेअर मार्केटमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करत असाल रेग्युलर, तर ही वेळ आहे की तुम्ही त्याच्यापासून थोडं दूर राहा। कुठली नवीन इन्व्हेस्टमेंट आत्ता सध्याला करू नका। तुमच्या मुलांबरोबरच्या ज्या रिलेशन्समध्ये ना थोडेसे क्लॅशेस होण्याची शक्यता इथे दिसते, थोडेसे वाद होऊ शकतात, परंतु सुसंवाद साधा, एकमेकांचं म्हणणं ऐकून घ्या आणि मग त्याच्यावर रिॲक्ट व्हा, म्हणजे ही परिस्थिती सहज हाताळता येईल। जर नवीन घर, नवीन जागा, नवीन गाडी यापैकी काही घेण्याचं प्लॅनिंग तुम्ही जर केलं असेल तर हा काळ अत्यंत उत्तम आहे। ह्या काळात तुम्ही ते सहज घेऊ शकता। हेल्थ वाईज बघितलं तर तब्येतीची थोडीशी काळजी घेण्याची गरज आहे। थोडासा ब्लड प्रेशरचा त्रास तुम्हाला होऊ शकतो, तसं काही वाटलं तर लगेच डॉक्टरकडे जाऊन आपली जी काही ट्रीटमेंट असेल, जे काही मेडिसिन्स असतील ते घ्या, म्हणजे हा त्रास दूर होऊन जाईल। असं काही मेजर इश्यू नाही आहे, थोडासा त्रास इथे दिसून येतो। मेसेज तुमच्यासाठी असा आहे की तुम्ही स्वतःच्या भाग्याचे शिल्पकार आहात। सत्य आणि प्रामाणिकपणाची साथ ठेवा, यश नक्की मिळेल। बघा, मगाशी जी कार्डाची एनर्जी आपण बघितली त्याच्यामध्ये सुद्धा हे चालू होतं की
तुम्ही मेहनत करा आणि सत्य आणि प्रामाणिकपणा सोडू नका. तुम्हाला संपूर्ण यश मिळणार आहे 100%. तुमच्यासाठी लक्की डे आलाय वेनसडे म्हणजे बुधवार आणि लक्की कलर आलाय ग्रीन. तर कुठलंही काम तुम्हाला या 15 दिवसात जर करायचं असेल तर ते बुधवारी करा आणि ग्रीन कलरचे कपडे वापरा. तुमचं काम 100% सक्सेसफुल होईल. उपाय तुम्हाला एक सांगतो या 15 दिवसात करायचा, की मंगळवारी हनुमानाच्या देवळात जा आणि हनुमानाला नमस्कार करून तुमचं जे काही गाऱ्हाणं असेल ते हनुमानासमोर मांडा. तुमचं सगळं कार्यसिद्धी, तुमचे सगळे जे अडथळे आहेत ते दूर करेल, हनुमानाच्या कृपेने दूर होतील. इथे जे काही प्रेडिक्शन्स आपण आज बघितले त्यातले तुम्हाला किती तंतोतंत लागू झाले आणि किती गोष्टींचा तुम्हाला स्वतः अनुभव आला हे मला कमेंट करून जरूर कळवा. म्हणजे इतरांनाही कळेल की हे या ज्या विद्यांचा अभ्यास करून आपण हे प्रेडिक्शन करतोय ते किती ॲक्युरेट आहे. तुम्हाला ही दिलेली माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा. चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.